नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? बघा, दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपण व्यवहारामध्ये आपण बऱ्याच संख्याचं वाचन कसं करतो बघा. 1250, 2.25 कोटी, 2.25 लाख अशा प्रकारे आपण त्या संख्याचं वाचन करतो. मग विद्यार्थी मित्रांनो, त्या संख्या अंकामध्ये कसं लिहायचं ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. बघा, आपल्याला इथे 6 उदाहरणं दिलेत. या 6 उदाहरणाच्या आधारे आपण सगळी ती कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. मग त्यामध्ये 3 शब्द आपल्याला शिकावे लागतील. कोणते महत्त्वाचे 3 शब्द? बघा, सव्वा, साडे आणि पावणे हे 3 शब्द आपण आधी समजून घेऊया. बघा, काय शब्द ते? साडे, पुन्हा आहे बघा सव्वा, पुन्हा काय शेवटी पाऊण. काय? पावणे. पावणे शेवटी काय आहे? पावणे. आता विद्यार्थी मित्रांनो, बघा लक्षात ठेवा, साडे या शब्दाचा अर्थ काय असतो? अर्धा भाग मिसळणे. काय? अर्धा भाग मिसळणे. मग लिहूया आपण काय? अर्धा भाग मिसळणे. अर्धा म्हणजे काय? त्या गोष्टीचं निम्म करायचं आणि मिसळायचं. कशाचं ते मी सांगणार आहे पुढे जाऊन, म्हणजे कन्फ्युजन न होण्यासाठी. पुन्हा सव्वा म्हणजे काय? बघा, सव्वा. आता तुम्हाला पाव भाग कळतो. कोणतीही गोष्ट असली तिचे 4 भाग करायचे, त्यातला एक भाग उचलायचा, त्याला म्हणायचं पाव भाग. मग पाव भागाला आणखी दुसऱ्या भाषेत काय म्हणू शकतो? त्या गोष्टीचा चौथा भाग. काय? चौथा भाग. म्हणजे सव्वाला लक्षात काय ठेवायचं? त्या गोष्टीचा चौथा भाग मिसळणे किंवा पाव भाग मिसळणे. आपण इथं पाव लिहू. पाव म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे काय? त्या गोष्टीचा चौथा भाग मिसळणे. म्हणजेच कसं बघा, जर ती गोष्ट 100 असेल तर त्याचा चौथा भाग किती असेल? 25 असेल. ती गोष्ट जर 1000 असेल त्याचा चौथा भाग किती असेल? 250 असेल. बरोबर? अशा प्रकारे. आणि पावणे, आता पावणे मध्ये बरेच विद्यार्थी चुकतात. आता पावणे म्हणजे काय? पाव कमी. काय? पावणे म्हणजे काय? पाव कमी. चला काय करायचं? पाव कमी. आता कमीला कोणतं चिन्ह देणार? वजा. बघा, या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुमचं इथून पुढं अशा याच्यामध्ये कधीच चुकणार नाही. साडे म्हणजे अर्धा मिसळणे, सव्वा म्हणजे पाव मिसळणे, फक्त एकाच चेंज आहे. पावणे म्हणजे पाव कमी. आता विद्यार्थी मित्रांनो, एक संख्या घेऊ, त्यानंतर आपल्या सगळ्या जे तुमच्या अडचणी असतील ते सगळे दूर होतील. बघा काय? 325. काय आहे बघा? 325. मग विद्यार्थी मित्रांनो, बघा काय करायचं आता? 325 पहिल्यांदा ही जी 300 आहे ती अंकात लिहून घ्या. 300 कसं लिहितो आपण? 300 लिहिलं, काही अडचण आहे का? नाही. पुन्हा सव्वा म्हणजे काय बघा? पावभाग मिसळणे. सव्वा म्हणजे काय? पावभाग मिसळणे. पण कुणाचा? बघा, दिलेली जी पूर्ण संख्या असते त्याच्यामध्ये शेवटचं जे स्थान असतं त्याचा चौथा भाग मिसळायचा. शे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? शे म्हणजे असतं 100. काय? शे म्हणजे असतं 100. याचा चौथा भाग किती? मी तुम्हाला सांगितलं 100चा चौथा भाग. 100ला 4 न भागा किती येतं? 25. ते ह्याच्यामध्ये मिसळायचं. बघा, मी मिसळलं का नाही? पावभाग मिसळणे. पावभाग मिसळला. 300 अधिक 25 किती? 325. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 325 म्हणजे काय? 325. इतकं सोपं. बरोबर काय? 325 म्हणजे 325. आता दुसरं उदाहरण घेऊ आपण. बघा काय? 350. दुसरं उदाहरण काय बघा? 350. सोपं आहे बघा. चला लिहू. आता साडे म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो? साडे म्हणजे अर्धा भाग मिसळणे. ही 300 ला आपण लिहून घेऊ इथं. हे 300. आता अर्धा भाग कुणाचा? शेवटचं स्थान बघायचं. काय आहे तिथं? शे आहे. काय आहे? शे म्हणजे काय? 100. 100चा अर्धा भाग मिसळायचा. अर्धा भाग म्हणजे किती? 100चा 50 अधिक 50. 350 म्हणजे किती झालं? 350. किती सोपं विद्यार्थी मित्रांनो? काय अडचण आहे का? चला पुन्हा बघू. 2.25. बघा, 2.25 बघू. बरेच विद्यार्थी पावणे मध्ये चुकतात. बरोबर का? पण काय आता आपण सांगितलंय, आता चुकायचं नाही. बघा, जी संख्या दिली ती लिहून घ्या ना आधी. 300 आहे ना? 300 लिहिलंय. पुन्हा काय म्हणते? पावणे म्हणजे पाव कमी. पाव म्हणजे चौथा भाग कमी. कुणाचा? शेवटच्या स्थानाचा. 100चा चौथा भाग कमी करायचा. चौथा भाग किती 100चा? 25. कमी म्हणजे वजा. चला, हे 25 वजा म्हणजे किती आलं? 275. 2.25 म्हणजे 275. तसंच 450 म्हणलं की 375. 650 म्हणलं की 575. सोप्यात सोपं. चला पुन्हा येतात. आता काय? 5.25 लाख. बघा, चला लिहू. 5.25 लाख. आता विद्यार्थी मित्रांनो, बघा 5 लाख आहे का? चला मी 5 लाखला 5 लाख लिहून घेतो. लिहू का 5 लाख? बघा, 5 लाख लिहिलं. सव्वा म्हणजे काय?
पाव भाग मिसळणे कुणाचा? शेवटच्या स्थानाचा. इथं किती आहे? लाख. लाखाचा चौथा भाग किती? 1,00,000ला जर 4 ने भागितलं तर किती येतं? 25,000. म्हणजे यात मिसळणार किती आपण? 25,000 मिसळणार. म्हणजे उत्तर काय येईल? 5,25,000. लिहिताना कसं लिहिणार? 5,25,000. बघा 5.25 लाख म्हणजे काय? 5,25,000. पुन्हा इथं काय बघा? 5.5 लाख. आता डायरेक्ट लिहू आपण. बघा साडे म्हणजे काय? अर्धा मिसळणे. कुणाचा? लाखाचा. लाखाचा अर्धा म्हणजे किती? 50,000. मग 5 लाखामध्ये काय? 5 लाखामध्ये 50,000 मिसळूया. सोप्यात सोपं. चला किती आलं? 5 लाख अधिक 50,000 म्हणजे किती येईल? 5,50,000. म्हणजे 5.5 ला आपण कसं लिहिणार? 5,50,000. शेवटचं 5.25 लाख. सोप्यात सोपं काय? बघा पावणे म्हणजे काय असतं? पाव कमी. कुणाचं कमी? शेवटच्या स्थानाचं. कोण येतं? लाख. लाखाचा पाव काय असतो? 25,000. 1,00,000चा चौथा भाग किती? 25,000. पावणे म्हणलं की कमी करायचा. 5 लाखामधून 25,000 वजा करा. 5 लाख वजा 25,000. 5 लाखामधून जर मी 25,000 वजा केले तर किती येणार? 4,75,000. काय येईल? 4,75,000. म्हणजे बघा तिसऱ्याचं उत्तर इथं आहे आणि दुसऱ्याचं उत्तर इथं. बघा विद्यार्थी मित्रांनो, पावणे, साडे आणि पाव म्हणजे सव्वा या खूप सोप्या कन्सेप्ट आहेत. याची तुम्ही प्रॅक्टिस केली तर तोंडी तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.